नमस्कार, मी वैद्य जीवन चौधरी, मॅनेजर मेडिकल सेल सांटू फार्मास्युटिकल्स लिमिटेड। आज 10 नोव्हेंबर 2023 म्हणजेच धन्वंतरी जयंती। आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2023। आजच्या दिवशी वैद्य सत्कार समारोह यामध्ये आपण विविध वैद्यांचा सत्कार करत असतो। यामध्ये आज आपण वैद्य निलेश लोंढे सर यांना आपण बोलवलेलं आहे, जे पुण्यावरनं आलेले आहेत। हे यांचं विशेषतः आयुर्वेद जो आहे हा आयुर्वेद पॅशन असून प्रोफेशन नाही आहे। म्हणजे बऱ्याचशा लोकांचं प्रोफेशन असतो, परंतु सरांचा आयुर्वेद हा पॅशन आहे। तर आज आपण सरांबरोबर चर्चा करूयात राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने। सर नमस्कार। नमस्कार। तुम्हाला धन्वंतरी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सर, तुम्ही MD आणि PhD हे संहितेमध्ये केलेले आहे आणि जो विषय मुख्यतः बऱ्याच वैद्यांच्या दृष्टीने जर म्हटलं तर नॉन क्लिनिकल म्हटला जातो, परंतु तुम्ही MD संहितेमध्ये केलेलं असून सुद्धा तुम्ही एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि ते खूप यशस्वीरित्या चालवतात। त्याचा रुग्णानुभव कसा येतो तुम्हाला, की संहितेमध्ये MD आणि ते रुग्णांमध्ये अप्लाय करणं हे कशा रीतीने तुम्ही ताळमेळ करतात? याचा जर आपण खरं तर रेफरन्स जर बघितला तर चरकस्तु चिकित्सेते असं म्हटलंय। म्हणजे चरकाला चिकित्सेमध्ये श्रेष्ठत्व दिले। म्हणजे आपल्याला संहिता हा जो बेस आहे हा चिकित्सा करण्यासाठी फार सगळ्यात महत्त्वाचा फायद्याचा असतो। ज्यावेळेस आपण रुग्ण बघत असतो तर रुग्णाची लक्षणं बघत असतो, रुग्णाची चिकित्साचं प्लॅनिंग करत असतो आणि चिकित्सा करत असताना त्याच्यात शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा असं नियोजन करत असतो। तर ज्यावेळेस रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळेस ज्याला आपण निदानात्मक दृष्टिकोनातून बघतो तर त्याचे हेतू, त्याचं निदान आणि त्याचं लक्षणं आणि त्याची चिकित्सा असं जर बघितलं तर चिकित्सेच्या दृष्टिकोनातून संहितेचा फार फायदा होतो। कारण जे काही आपण रुग्णामध्ये बघतो ती सगळी लक्षणं संहितेत सांगितलेली आहेत आणि त्याच्या अनुषंगाने चिकित्सेची योजना सांगितलेली आहे। त्याच्यामुळं जरी आपल्या दृष्टीने हा नॉन क्लिनिकल दिलेला असता तो मला असं वाटतं हा टेक्नॉलॉजिकल डिफेक्ट आहे, पण संहितेचा माणूस चांगली प्रॅक्टिस करू शकतो हे खरं तर सिद्ध झालं। त्याच्यामुळं निश्चितच संहितेत जरी MD असली तरी त्याचा चिकित्सेमध्ये चरकस्तु चिकित्सेते असं म्हटलंय आणि त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा याच्यामध्ये होता। सर, आयुर्वेदामध्ये बरेच वैद्य जे आहेत ते त्यांचे विविध असे दवाखाने सुरू करत असतात, परंतु तुम्ही एक आयुर्वेदाचं रुग्णालय आणि ते पण भव्य रुग्णालय मोठं सुरू केलेलं आहे। तर याची निकट तुम्हाला का जाणवते की आयुर्वेदाचे रुग्णालय सुरू करावे म्हणून? खरं तर आयुर्वेद रुग्णालय ही 2000 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे। कारण आतुरालय त्यावेळेसच सांगितलं होतं कसं असावं हे सांगितलं होतं, पण मधल्या काही काळामध्ये आयुर्वेदाच्या ऱ्हासाच्या कारणांमध्ये हे एक कारण मी म्हणू शकेल। कारण रुग्णाची जर आपल्याला ॲडमिट करून जे काही उपचार करता येतात, म्हणजे रुग्णाला जर तो इमर्जन्सीमध्ये असेल किंवा साधं मी असं म्हणेल की रुग्णाला अतिसार होतो, आज जर आपण ॲलोपॅथी हॉस्पिटलशी ह्या गोष्टी कम्पेअर करायला लागलो तर ॲलोपॅथी हॉस्पिटल्समध्ये कोणते रुग्ण ॲडमिट होत आहेत तर सर्दी खोकल्याचे होत आहेत, जुलाबाचे होत आहेत, ज्वराचे होत आहेत किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे सिव्हिअर कंडिशन्सचे होत आहेत। बरोबर आहे। मग ह्या कंडिशन्स आयुर्वेदिक रुग्णांच्या बाबतीत नाही आहेत का? ते तर रुग्णच आहेत, ते काही वेगळी गोष्ट नाहीत। म्हणजे त्यांनाही सर्दी खोकला होतोय, त्यांनाही जुलाब होत आहेत, त्यांनाही ज्वर होतोय आणि हे सगळं आयुर्वेदाच्या चिकित्सेने बरं पण होतंय। पण हे बरं होत असताना जर त्याला आंतररुग्ण केलं तर त्याला जे 8 दिवस 10 दिवस बरं व्हायला लागणार तो 2 ते 3 दिवसात बरा होईल। म्हणजे ही झाली शमन चिकित्सेमध्ये रुग्णालयाची गरज। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शोधन चिकित्सा। आपण जर चरकस्तु चिकित्सेचे असं म्हटलंय, फक्त उरुस्तंभासारखे काही व्याधी जर सोडले तर जवळपास सगळ्या व्याधींमध्ये पंचकर्माची गरज आहे। आणि मग हे पंचकर्म करत असताना जर रुग्ण थोडक्यात मी एक उदाहरण फार छान देतो सगळ्यांना, आपण जर चालू गाडी रिपेअर करायचं म्हटलं आणि तीच गाडी बंद करून प्रॉपर शोरूमला नेऊन रिपेअर करायचं म्हटलं तर जो लागणारा वेळ आहे, जी क्वालिटी ऑफ सर्व्हिस मिळणार आहे, जी क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट मिळणार आहे, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहणार। याच्याही पुढे जाऊन असं मी म्हणेल, हे झालं सर्व्हिसच्या बाबतीमध्ये। पण आज जर आपण बघत आहोत तर प्रत्येकाचा जवळपास इन्शुरन्स आहे। म्हणजे जर आपल्याकडे इन्शुरन्स असेल, त्याला उदाहरण देऊयात, मला सायटिकाचे पेन होत आहेत आणि मला ट्रीटमेंट घ्यायची, माझ्याकडे कॅशलेस इन्शुरन्स आहे, तर मी काय चॉईस करेल? मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट चॉईस करेल की आयुर्वेद ट्रीटमेंट चॉईस करेल? म्हणजे मला असं माहित नाही करणार सर आयुर्वेद। पहिलं तो ॲलोपॅथी ट्रीटमेंट चॉईस करेल का? कारण त्याला ती ट्रीटमेंट सगळी फ्री होणार आहे, त्याचा एक्सरे फ्री होणार आहे, MRI फ्री होणार आहे, त्याला अख्खी ट्रीटमेंट फ्री होणार आहे, 5 दिवस त्याला ॲडमिट राहून सगळं मिळणार आहे। हेच त्याला आयुर्वेदाकडे आल्यावर त्याला कन्सल्टिंग पासून सगळे पैसे द्यायचे। तुमचं पंचकर्म सांगितलं त्या पंचकर्माचे पैसे द्यायचे, तर त्याची फर्स्ट चॉईस काय असेल तर ॲलोपॅथी हॉस्पिटल असेल। आणि मग जर त्याने बरं नाही झालं तर तो आयुर्वेदाकडे येईल। म्हणजे आपण सेकंडरी चॉईसला आपण स्वतःहून हे चॉईस केलं। हेच जर आपली हॉस्पिटल ही कन्सेप्ट असेल तर फर्स्ट चॉईस आपण असू।
त्याला जर आयुर्वेदाच्या माध्यमातून जर कॅशलेस इन्शुरन्स मिळणार असेल, आयुर्वेदाच्या माध्यमातून जर त्याला इन्शुरन्स मिळणार असेल, तर तो का नाही आयुर्वेदाकडे येणार? कारण आयुर्वेद हे बेस्ट हे त्याला माहिती आहे. पण ज्यावेळेस खिशाला चटका लागतो त्यावेळेस त्याला बेस्ट नाही आठवत, त्याला पहिले पैसे आठवतात. म्हणजे आपण स्वतः असलो तरी सुद्धा हे करू, सो तर सामान्य माणूस आहे. त्याच्यामुळे निश्चितच आज जो भविष्याचा जो काळ बदलतोय, प्रत्येकाकडे इन्शुरन्स होता. हा तुम्ही एक 30-40 वर्षापूर्वी गेला असतात तर हा काळ वेगळा होता. म्हणजे गिनचुने लोकांकडेच फक्त इन्शुरन्स ही कन्सेप्ट होती. पण करोनाने आपल्याला असं शिकवलं की ज्याच्याकडे इन्शुरन्स नाही त्याला खरं जगणं अवघड आहे. आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्याकडे सुद्धा इन्शुरन्स आला. आणि जर तुम्हाला इन्शुरन्स या काळामध्ये अपडेटेड राहायचं असेल तर रुग्णालय हे गरजेचं आहे. आणि रुग्णालय गरजेचं असताना त्याच्या सुविधाही गरजेच्या आहेत. म्हणून खरं तर रुग्णालय ही कन्सेप्ट डोक्यात आले आणि ती छानली एक्झिक्यूट करून आज निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल जे आहे ते कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटल, त्याच्याबरोबर त्याच्यातलं हायर स्टँडर्ड आपल्याकडे काय असावं तर NABH सुद्धा आपण 1-2 महिन्यापूर्वी झालं. निश्चितच म्हणजे सगळ्या वैद्यांना किंवा सगळ्या लोकांना आव्हान आहे की ह्या पद्धतीने जर तुम्ही आयुर्वेदाला आणलं तर त्या नोकिया फोनसारखं किंवा एखाद्या आउटडेटेड गोष्टींसारखं आपण होणार नाही आणि आपण सुद्धा अपडेटेड राहून समाजाला चांगली सेवा देऊ शकू असं मला वाटतं. छान सर, छान सर. रुग्णालय म्हटले म्हणजे मोठी गुंतवणूक आली आणि पैशाची मॅनेजमेंट त्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट खूप करणं गरजेचं आहे. आणि नवीन वैद्याला जो असतो, जो कॉलेज शिकून आलेला आहे त्याच्याकडे लगेच पैसे असतात असं नाही आहे. त्यामुळे अशा मनी मॅनेजमेंटसाठी तुम्ही काय काय सल्ले द्याल? जे नवीन वैद्य येत आहेत, ज्यांनी नवीन BMS केलं, MD केलं, अशा वैद्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? निश्चितच पैसा तर लागतोच, पैशाशिवाय काही होत नाही. पण पैशापेक्षाही इच्छा फार लागते. म्हणजे जर मनात असेल तर काही होता येतं. म्हणजे जर आपण अंबानींसारखं उदाहरण घेतलं तर त्यांनी ज्यावेळेस या क्षेत्रात यायचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्याकडे कुठं पैसा होता, फक्त त्यांची इच्छा होती की मी असं मोठं काहीतरी करू शकेल. किंवा आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर मी माझं उदाहरण देईल म्हणजे मग लोकांना जास्त ते स्वतःचं वाटू शकेल. मी 2010ला ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली, तुम्हाला खोटं वाटेल, 4.5 लाखाचं लोन घेऊन मी माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. ती ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस 2 पंचकर्म रूम्स, कन्सल्टिंग, मेडिकल आणि कन्सल्टिंग हे सुरू केलं. पण हे करत असताना ज्यावेळेस माझ्या मनात आजही माझं एम फायनल आहे, मला 100 बेडचं आयुर्वेद हॉस्पिटल करायचं. त्याच्यातले पहिले टप्पे काय असू शकतील तर पहिले पंचकर्म लोक म्हणजे ॲडमिट होणं किंवा त्यांना सवय लागणं हे टप्पे असू शकतील. पण मग हे करत असताना पहिलं तुमचं स्वतःचं क्लिनिक असलं पाहिजे, चांगलं पंचकर्म युनिट असलं पाहिजे. मी ह्या सगळ्यांसाठी 3 गोष्टींना फार महत्त्व देतो. एक आहे तो म्हणजे कनेक्ट. तुमच्याकडे काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे आता बरेचसे आयुर्वेद वैद्य असं म्हणतात की हा माझा आयुर्वेद वैद्य हा माझा कॉम्पिटिटर आहे. त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. पुण्यासारख्या सेंट्रल प्लेसला जिथं ससूनसारखं 1000 बेडचं हॉस्पिटल आहे, त्याच्या शेजारीच रुबी हॉल उभं राहतं, त्याच्या शेजारीच जहांगीर उभं राहतं, त्याच्या शेजारीच वाडिया उभं राहतं, त्याच्या शेजारी दीनानाथ उभं राहतं, त्याच्या शेजारीच पुणा हॉस्पिटल राहतं. तुम्ही कसल्या कॉम्पिटिशनबद्दल विचार करता? ही कॉम्पिटिशन एकमेकांमध्ये नाही आहे. ही कॉम्पिटिशन खरी आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आणि तुम्ही जर लोकांपर्यंत कनेक्ट होऊ शकलात, म्हणजे जर तुम्ही तुमची फॅमिली, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे फ्रेंड्स, तुमची समाज यांच्यापर्यंत जर आयुर्वेद पोहोचू शकलात तर तुम्हाला ती जी लोकं आहेत तीच तुम्हाला भरभरून देणार आहे. म्हणजे हा पहिला कनेक्ट झाला. दुसरं झालं सर्व्हिस. जर तुम्ही लोकांना सर्व्हिस दिली, म्हणजे तिथं आल्यावर त्याला एकच डॉक्टर सगळं करताना दिसला तर तो परत येणार नाही. किंवा तो फक्त उपचाराला मला चांगला फरक पडतो म्हणून असे मला सांगा वडापाव टपरीवर पण मिळतो आणि ताजमध्ये पण मिळतो. बरोबर आहे. पण काही लोकांना ताजमध्येच जाऊन वडापाव खायचा असतो. का बरं? याचं कारण त्याच्या स्टेटसला ते मेंटेन होत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याची इच्छा असून सुद्धा तो टपरीवर वडापाव खात नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला सर्व्हिस तुम्ही चांगली देणार असाल, ताजमध्ये तो 10 वेळा तुम्हाला विचारायला येणार असेल की सर वडापाव कधी देऊ, कसा देऊ, कुठून देऊ, हे जर तुम्हाला विचारणार असेल, तशी सर्व्हिस जर आपण छान दिली रुग्णाला, त्याला विचारलं, त्याला व्यवस्थित समजून सांगितलं, डॉक्युमेंटेशन प्रॉपर्स केले तर रुग्ण वाढायला मदत होते. आणि तिसरं जे आहे ते रिझल्ट्स. म्हणजे तुम्ही कितीही छान ताज हॉस्पिटल बांधलं, ताज हॉटेल बांधलं आणि त्याच्यातला वडापाव निकृष्ट दिला तर तो एकदा खायला येईल, दुसऱ्यांदा नाही. म्हणजे तिसरी गोष्ट ही रिझल्ट्स. आयुर्वेदा क्षेत्रामध्ये सुद्धा तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही कनेक्ट छान केला, तिथं आल्यावर त्याला सर्व्हिस चांगली दिली आणि जी सर्व्हिस देत असताना तुम्ही त्याला रिझल्ट दिला तर ह्या तिघांच्या मदतीने तुमचे रुग्ण वाढायला लागतील. आणि रुग्ण वाढत असताना मी बऱ्याच वैद्यांना हे सांगतो
की तुम्हाला पेशंट जो आहे तो औषधांनी बरा नाही करायचा, तुम्हाला पेशंट हा पंचकर्माने बरा करायचा. कारण ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिथं जर चरकाने सांगितले प्रत्येक व्याधीमध्ये पंचकर्म, तर तुम्ही ते का करत नाही, हा एक भाग. आणि पंचकर्माने जे रिझल्ट मिळतात, शास्त्र असं सांगतं की जे दोष लंघन पाचनाने बरे होत नाही ते शोधनाने बरे होतात. मग शोधन हे प्रत्येक पेशंट्समध्ये जर आपण करत गेलो प्रॉपर पद्धतीने, योग्य रुग्णाची निवड करून, तर तुमचे रुग्ण वाढायला लागतील. आणि जसे जसे तुमचे रुग्ण वाढतील तसे तसे तुमच्याकडे पैसे यायला लागतात. आणि तुमच्या डोक्यामध्ये जर विचार असेल हॉस्पिटल करण्याचा, तर आपोआप पैसे आल्यावर आपोआप हॉस्पिटल उभं राहतं. त्यासाठी पहिलं तुम्ही तयार व्हायला लागतं, तुमच्या मनात यायला लागतं. आणि ज्यांच्याकडं घरचे पैसे आहेत, म्हणजे आपल्याला असं वाटतं की लोकांकडे पैसे नाहीत, तुम्ही बाहेर पडून बघा, आज ॲमेझॉनचा फक्त सेल बघा, कोट्यवधीचा सेल आहे आज. तुम्ही आज ह्या 1-1.5 वर्षाचा आपला GDP किती वाढतोय तो बघा. म्हणजे लोकांकडे पैसे नाहीत असं नाहीये, फक्त वैद्यांकडे सुद्धा पैसे आहेत, फक्त त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतोय की हे मी करू शकेल की नाही. त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे, तुम्ही कनेक्ट, सर्व्हिस आणि रिझल्ट याच्यावर काम करा. तुमचं 5 बेडचं नाही 50 बेडचं हॉस्पिटल व्हायला काही कमी वेळ लागणार नाही, खूप कमी दिवसात हे होऊ शकेल. तुम्ही विविध औषधी कल्प तुमच्या रुग्णालयामध्ये वापरत असतात, त्याच्यामध्ये सांडू फार्माची तुम्ही औषधी जी वापरतात त्याच्याबद्दल रुग्णांचा आलेला अनुभव तुम्ही सांगू शकाल का? खरं तर रिसेंटच केस सांगेल, कालचाच पेशंट सांगतो, फार लांबचं सांगत नाही. काल एक रुग्ण आली होती, तिचं प्लेटलेट जे आहे ते 1,09,000 झालं होतं. आयडियली तुम्ही जर बघितलं डेंग्यूमध्ये प्लेटलेट हे कमी कमी होत जातं, तर त्या रुग्णाला तीच भीती होती की आता 5वा दिवस होता तिचा, आयडियली 6व्या 7व्या 8व्या दिवशी अजून प्लेटलेट कमी होतं आणि मग नंतरून वाढतं. हा रुटीन ट्रेंड आहे सांडूचं. मी याच्या अगोदर सुद्धा वासावली हे जे आहे, आता वासा संजीवनी नावाने येतं ते वासाजीवनी, हां, तर ते जे आहे तर ते दिल्यावर रुग्णाच्या एकाच दिवसामध्ये 1,09,000 to 1,29,000 झालं. म्हणजे तिन्ही हा कालचा, आता जस्ट मी इथं बसल्या बसल्या तिचा मेसेज आला, सर फक्त 2च डोस गेलेत पण त्याचा परिणाम आम्हाला फार छान दिसला. असंच एक रुग्ण जवळपास 29,000 पर्यंत त्याचे प्लेटलेट खाली आले होते, पण त्याने आपली जी वासावली आहे ते वापरलं आणि त्याचे प्लेटलेट त्याच्यानंतर वाढायला लागले. ते आता जे सो कॉल्ड किवी, पपायाचा एक्स्ट्रॅक्ट असं बरेच लोक काही घेऊन आलेत, त्यांनी जेवढं फास्ट वाढत नाही तेवढे आपल्या वासावल्याने वाढवतं. आपला जो औदुंबरावली आहे तोही मी खूप छान वापरतो. वानरी कल्प जो आहे, आता लोकांना वानरी कल्प म्हणजे फक्त ऋष्य म्हणजे फक्त शुक्र ॲफ्रोडिझिकच वाटतो, पण माझा जो अनुभव आहे त्याच्या बाबतीतला, आपण तो रुग्णांच्या सर्व शक्तिवर्धक म्हणून वापरतो. म्हणजे तो स्त्रियांना सुद्धा आम्ही देतो आणि तिची जी काही दौर्बल्य आहे, तिचा जो अशक्तपणा आहे तो छान कमी होताना दिसतो. आणि असं वारिष्ठ मी 2010 पासून माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं वारिष्ठ सगळी माझ्या, आजही कोणीही मेडिकलमध्ये कधीही येऊ द्यात, तुम्हाला असं वरिष्ठांना सांडूशिवाय मी एकही असं वरिष्ठ आजपर्यंत वापरलेलं नाही. आणि मी वापरेल दुसरं असं मला वाटत नाही, कारण त्याची क्वालिटी आणि त्याचं प्रेझेंटेशन ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आणि शास्त्रोक्त पद्धतीने जे बनवलेलं आहे तर त्याच्या रिझल्ट बाबतीत तर तेवढंच नाही. म्हणजे ज्यावेळेस फोनवर सुद्धा एखाद्या रुग्णाला घरी सांगायचं असतं, बाबा तू हे औषध घे आणि तुला बरं वाटेल, कारण तुला इथे येणं शक्य नाही, त्यावेळेस मी डोळे झाकून सांडूचे असं वारिष्ठ सांगतो. महामंजिष्ठादी काढा असेल, महारासनादी असेल, विडंगारिष्ठ असेल लहान मुलांमध्ये, तर ही छान वापरतो आणि त्याचा मी चांगला अनुभव घेतला. धन्यवाद सर सांडूंची औषधे वापरल्याबद्दल. सर, वैद्यांनी जशी तुम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे, तशा प्रकारे नवीन वैद्यांना सुपर स्पेशालिटीकडे वळवण्यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? निश्चितच. खरं तर आता आपल्याकडं अशी वैद्यांची अशी मानसिकता किंवा अशी पद्धत आहे की एका डॉक्टरने सगळे आजार बरे करायचे. खरं तर ही कन्सेप्ट ॲलोपॅथीमध्ये आहे का हो? निश्चित नाही, बरोबर आहे. मग आयुर्वेदात बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आयुर्वेदाचे जे मुळाचा विचार करून उपचार करतात, हे सगळं मला मान्य आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीकडं तेवढ्या प्रकर्षाने बघता, त्याचा विचार करता, त्याचा अभ्यास करता, त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं की ती गोष्ट तुम्ही जास्त पद्धतीने रुग्णांना जास्त रिझल्ट देऊ शकतात. आज थायरॉइड सारखी गोष्ट आहे, डायबिटीज सारखी गोष्ट आहे, हायपरटेन्शन सारखी गोष्ट आहे, कॅन्सर सारखी गोष्ट आहे, संधिवातासारखी, आमवातासारखे, ऑटोइम्युन सारख्या गोष्टी आहेत, स्त्रीरोगासारख्या. आता माझ्या मिसेसेस ज्या आहेत त्या फक्त स्त्रीरोग आणि इन्फर्टिलिटी एवढंच बघतात, त्या इतर काही बघत नाही. पण त्याचा परिणाम असा झाला की रुग्णांना रिझल्ट वाढायला लागले. म्हणजे आपल्याकडे काय एक ना धड भाराभर चिंध्या असं जे आपण म्हणतो, आपण सगळंच करायला लागलं तर त्या क्वालिटीचे रिझल्ट आपण नाही देऊ शकणार. पण एकच करायला लागलं तर त्याच्यामध्ये आपण सुपर स्पेशालिटी जी आहे ती आपोआप आपली डेव्हलप होईल. त्याच्यातले डूज अँड डोंट्स अजून छान प्रकर्षाने चांगले होतील. तुम्ही लॅपटॉप घेताना
कोणते रॅन्डम कंपनीचं घेता का हो? नाही घेत. बरोबर आहे. म्हणजे जी वेल नोन कंपनी आहे डेल तिचाच घेणार. बरोबर. असं करताय का तुम्ही सॅमसंगचा लॅपटॉप घेतलाय? नाही. सॅमसंगचा घ्यायचा असेल तर आपण मोबाईल घेतो. बरोबर आहे. म्हणजे स्पेशालिटी ज्याची त्याची ठरलेली आहे. बरोबर. म्हणजे आपण साधी निर्जीव वस्तू जी आपल्याला रोजच्या वापरात पाहिजे ती घेताना आपण एवढा विचार करतो, तर रुग्ण त्याचं आरोग्य आपल्याकडून प्रदान करून घेणार आहे. तेव्हा आता रुग्ण सुद्धा सजग झालाय, पूर्वीसारखं नाही राहिलेला. त्याला स्पेशल तो आता साधं तुम्ही जर ॲलोपॅथीमध्ये बघाल तर फक्त रिस्ट जॉईंटचा स्पेशलिस्ट तयार झालाय. म्हणजे आपल्याकडे ऍटलिस्ट संधिवाताचा तरी व्हावा. बरोबर. म्हणजे मग तो बाकीचे सांधे तरी ऍटलिस्ट चांगल्या पद्धतीने करेल. हा एक भाग झाला. उद्या हॉस्पिटल ही सेम संकल्पना ज्यावेळेस आज तर मोठ्या प्रमाणात येते, कोणाला माहीत नसेल मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटचे आयुर्वेद हॉस्पिटल्स येत आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस सगळेच डॉक्टर सगळेच बघायला लागतील तर तिथं कोणाला असा व्हॅल्यू नसणार आहे. तिथं कोणाला व्हॅल्यू असणार आहे ज्याच्याकडे स्पेशालिटी आहे. म्हणजे एखादा म्हटलं मी इन्फर्टिलिटीवर चांगलं काम आहे माझं, एखादा म्हटलं माझं थायरॉइडवर चांगलं काम आहे, तर त्या लोकांना ते अपॉइंट करणार किंवा त्या लोकांना ॲज अ पॅनल कन्सल्टंट म्हणून ठेवतील आणि त्या लोकांना तिथं रुग्णांना सेवा देण्याची संधी निर्माण होईल. अशा वेळेस तुम्ही तयार असली पाहिजे. बरोबर. मग ही स्पेशालिटी आपल्याकडे अजून त्या पद्धतीने तेवढी डेव्हलप नाहीये, शिकवली जात नाही, हे सगळं मान्य आहे. पण तुम्ही ठरवलं तर मला वाटतं काहीच अशक्य होत नाही. आणि जर एखाद्याने ठरवलं याच्यामध्ये स्पेशालिटी करायची तर तो करू शकतो आणि केल्यानंतर त्याचे रिझल्ट जे आहेत ते निश्चितच छान असतील असं मला वाटतं. नक्की सर, नक्की. तुम्ही इथं आलात धन्वंतरी जयंती 2023ला, आज तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला एवढं बहुमूल्य मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि धन्वंतरी जयंतीच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.